सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापूरमध्ये भव्य प्रजासत्ताक सायकल रॅली एसीएस हॉस्पिटल रायडर्स सायकलिंग असोसिएशन सोलापूर RRCA आणि पूर्वा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी सकाळी भव्य प्रजासत्ताक सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। रॅलीचे उद्घाटन एसीएस हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर सिद्धांत गांधी व डॉक्टर हिरालाल अग्रवाल यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून करण्यात आले। रॅलीच्या सुरुवातीपूर्वी रॉयल सायकलस्वार सुरेश भाळगावकर आणि अशोक बिराजदार यांनी सहभाग सायकल स्वारासाठी वॉर्म अप सेशन घेतले। ही सायकल रॅली एसीएस हॉस्पिटल, बैया चौक, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाळीवेस, मधला मारुती, कन्ना चौक, अक्कलकोट पाणी टाकी, अशोक चौक पोलीस चौकी, गेंट्याल चौक, गुरु नानक चौक, महावीर चौक, पत्रकार भवन, केंद्रीय विद्यालय रोड, स्टेशन रोड, सोलापूर रेल्वे स्टेशन, भैया चौक असा मार्ग पार करून पुन्हा एसीएस हॉस्पिटल येथे समारोप झाली। यशस्वी करण्यासाठी रॉयल रायडर्स सायकलिंग असोसिएशन RRCA सोलापूरचे अध्यक्ष श्री अभिनय भावठाणकर, पूर्वा ग्रुपचे श्री श्रीधर वडनाल तसेच RRCA टीमचे नितीन चपळगावकर, अमर तमशेट्टी, पराग दोशी, विलास माळवदकर, कृष्णा कांबळे, इरप्पा स्वामी, नागेश काकी, राजकुमार बिंगी, सुबोध जंगे यांनी विशेष परिश्रम घेतले। या रॅलीद्वारे देशभक्ती, आरोग्य, जनजागृती आणि सायकलिंगचे महत्त्व याबाबत प्रभावी संदेश देण्यात आले। नमस्कार, मी डॉक्टर सिद्धांत गांधी, कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट, हृदयरोग तज्ञ, एसीएस हॉस्पिटल सोलापूर। आज 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त एसीएस हॉस्पिटल आणि रॉयल रायडर्स असोसिएशन तर्फे सायकल रॅलीचं सुंदर आयोजन करण्यात आलं होतं, की ज्याच्यामध्ये लहानात लहान म्हणजे 8 वर्षाचा आणि सर्वात जास्त तरुण मी म्हणेन की असे 2 तरुण 75 आणि 76 वर्षाचे असे जवळपास 100 सायकल स्वारांनी सहभागी होऊन फार सुंदररित्या आजची सायकल रॅली पूर्ण केली। 14 किलोमीटरची सायकल रॅली होती। याच्यातून आम्हाला लोकांपर्यंत जो मेसेज द्यायचा होता, जो एक जनजागृती करायची होती की तुमचं आरोग्य हे तुमच्या हातात आहे। जसं 77, 76 आणि 77 या वर्षाच्या 2 तरुण युवकांनी मी म्हणेन की 14 किलोमीटरची सायकल रॅली नॉनस्टॉप कंप्लीट केली, न थकता न दमता कंप्लीट केली आणि त्याचबरोबर बच्चे कंपनीनी पण त्याच्यामध्ये सहभाग घेतला। त्याच्यामुळे मी म्हणेन की 3 जनरेशनपर्यंत आपलं जो जनजागृतीचा मेसेज होता, आरोग्याबद्दलचा मेसेज होता, तो चांगला पेनिट्रेट झाला किंवा चांगला मेसेज हा लोकांपर्यंत पोहोचला। अशा प्रकारचे उपक्रम आपण रॉयल रायडर्सच्या माध्यमातून, एसीएस हॉस्पिटलच्या माध्यमातून आतापर्यंत करत आलेलो आहोत। हा त्याचाच एक भाग होता। प्रजासत्ताक दिनानिमित्त त्याचा एक निमित्त होतं किंवा तो एक त्या पूर्वसंध्येला आपण हा प्रोग्राम सगळा अरेंज केला होता। अशा प्रकारचे वेगवेगळे आरोग्यविषयक किंवा ज्याच्यातून आपल्याला जनजागृती होईल असे फिटनेस रिलेटेड प्रोग्राम हे आपण नेहमी घेत असतो आणि याच्या पुढेही घेत राहू। मी या सर्व टीमचे, रॉयल रायडर्स असोसिएशनचे, एसीएस हॉस्पिटलचे सर्वांचे मी या निमित्ताने शुभेच्छा देऊन आभार मानतो की फार सुंदर आपण हा प्रोग्राम आयोजित केल्याबद्दल। नमस्कार, माझं नाव अभिनय भावठाणकर, अध्यक्ष रॉयल रायडर्स सायकलिंग असोसिएशन सोलापूर। मागील 5 वर्षापासून आपण सोलापुरात प्रजासत्ताक जनजागरण रॅली करतो, एक प्रभात फेरी करतो सोलापुरात, जेणेकरून एक माहोल तयार व्हावा आपल्या देशाबद्दलचं जे आपलं प्रजासत्ताक रॅली असते, रिपब्लिक डे, त्याचा एक जनजागृती व्हावा म्हणून आपण करतो। यावर्षी एसीएस टीम आणि पूर्वा डिस्ट्रीब्युटर यांनी आम्हाला यामध्ये उपक्रमामध्ये सहभागी झालेले। सायकलिंग चळवळीमध्ये आपण सायकल करताना आमच्याकडे साधारण 10 वर्षापासून ते 77 वर्षापर्यंतचे सायकल स्वार आहेत, ज्यांनी आज हाई पूर्ण राऊंड सिटीतला प्रभात फेरी पूर्ण केलेली आहे। आणि एसीएस टीमने हे आमचं सायकलिंगचं मागच्या 5 वर्षातलं काम बघून त्यांनी हे बघितलं की बाबा सायकलिंग केल्यामुळे हृदय मजबूत होतं, हार्टचे ब्लॉकेजेस निघून जातात, कोलेस्ट्रॉल कमी होतं। या सर्वांच्या बाबींचा विचार करून मागच्या वर्षभरापासून एसीएस टीमनं रॉयल रायडर्स सायकलिंग असोसिएशनच्या प्रत्येक उपक्रमाला
आपलं सहकार्य केलेलं आहे, जेणेकरून या सायकलिंग चळवळी माध्यमातून सोलापूरमध्ये प्रदूषण विरहित सायकल चळवळ निर्माण व्हावी आणि त्याद्वारे हृदय मजबूत होऊन, मी मजबूत म्हणतोय, मजबूत होऊन लोकांचं कार्यभाग आणि लोक हेल्थ राहावे या दृष्टीनं आपण जे कार्य करतो त्या SCS टीम आणि पूर्वा डिस्ट्रिक्टने जे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल रॉयल सायकलिंग असोसिएशन वतीने मी यांचं हार्दिक अभिनंदन करतो. घोषणा करा घोषणा. छत्रपती शिवाजी महाराज की जय.